नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. 1 मे 2024ला गुरुचा राशी बदल झाला. मेष राशीतून गुरुचे भ्रमण वृषभ राशीत झाले. यामुळे प्रत्येक राशीचा गुरुबदल झाला. हा गुरु 14 मे 2025ला मिथुन राशीत प्रवेश करेल. तोपर्यंत वर्षभर गुरु वृषभ राशीत असेल. या गुरुचा 12 राशींवर कशा प्रकारे प्रभाव असेल ते पाहू. मेष राशी. 1 मेला गुरु द्वितीय स्थानातील वृषभ राशीत प्रवेश केला आहे. 14 मेला रवी व 19 मेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करतील. त्यामुळे कौटुंबिक प्रश्न सुटतील, खर्च वाढेल, विद्यार्थ्यांना कष्टाचे फळ मिळेल, नोकरी व्यवसायात प्रगती होईल. त्याचप्रमाणे नातेसंबंध बिघडू नये याची काळजी घ्यावी. विवाह जुळून येतील. वृषभ. 1 मेला गुरुने आपल्या राशीत प्रवेश केला आहे. गुरुबलामुळे कामात गती मिळेल. दशमातील शनीच्या पाठिंब्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम कालावधी आहे. विद्यार्थी क्वचित गोंधळात पडतील. त्यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक वाद संपुष्टात येतील. विवाह उत्सुक वधूवरांसाठी योग जुळून येतील. गुंतवणूक करावी. मिथुन. 1 मेला गुरु व्ययस्थानात आला आहे. गुरुबल जरी कमजोर असले तरी रवी धैर्याने हिमतीने पुढील वाटचाल करण्यास मदत करेल. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. नोकरीत गैरसमज वाढतील. साथीच्या आजाराचा त्रास होईल. कर्क. गुरुचे भ्रमण आपणास लाभदायक असेल. कामकाजाला गती मिळेल. विवाह उत्सुकांना योग्य स्थळासाठी चांगला कालावधी आहे. दाम्पत्यांसाठी संतती योग आहेत. वैद्यकीय सल्ला हितकारक ठरेल. कायदेशीर मार्गाने पुढे जावे. सिंह. मान प्रतिष्ठा मिळाल्याने आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायातले नुकसान भरून काढाल. कलागुणांना वाव मिळेल. घरासंबंधी प्रश्न रेंगाळतील. गुंतवणूक विचारपूर्वक करावी. कन्या. उत्तम गुरुबलामुळे बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी अनुकूल काळ आहे. प्रयत्नांचे चीज होईल. नोकरी व्यवसायात लाभ होईल. विवाह उत्सुकांचे विवाह जुळून येतील. आरोग्य चांगले राहील. तूळ. अष्टमातील गुरुबळ कमजोर राहील. कामाची गती मंद होईल. काही गोष्टी रेंगाळतील. मेहनतीला विचारपूर्वक निर्णयाने चांगले फळ मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. विनाकारण विरोधात जाऊ नका. पूर्ण विचारासरशी मतभेद मांडावेत. विवाहितांनी एकमेकांचा आदर करावा. विनाकारण त्रास वाढण्याची शक्यता आहे. त्वचा विकाराकडे दुर्लक्ष करू नये. वृश्चिक. सप्तमातील गुरुबळ उत्तम राहील. विवाह उत्सुकांसाठी कालावधी छान आहे. गुंतवणुकीचा चांगला लाभ मिळेल. धनु. षष्ठ स्थानातील गुरुबळ कमजोर असले तरी मेहनत करावी. पळवाट शोधू नये. वरिष्ठ पाठिंबा देतील. विवाह उत्सुकांनी पुढील वर्षी 14 मे 2025 पर्यंत थांबावे. गैरसमज व फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्णतेचा, घशाचा, इन्फेक्शनचा त्रास होईल. मकर. उत्तम गुरुबल आहे. 7.5चा शेवटचा टप्पा चालला आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात पुढे जावे. विवाह उत्सवांसाठी उत्तम वेळ आहे. नोकरी व्यवसायात नवीन मार्ग नजरेस येतील. छंदात प्रगती वा उत्पन्न होईल. पायांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नये. कुंभ. चतुर्थातील गुरु कमजोर आहे. अडीअडचणी निर्माण होतील. 7.5चा प्रभाव असला तरी त्यातून मार्ग काढाल व पुढे जाल. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. कामाचा ताण वाढेल. त्याचा शरीरावर परिणाम होणार नाही त्याची काळजी घ्यावी.
जोडीदाराकडे भावना व्यक्त केल्यास हलके वाटेल. जोडीदाराची साथ महत्त्वपूर्ण असेल. घरातील वादांकडे दुर्लक्ष करावे. मीन, तृतीयातील गुरुचे बळ मध्यम राहील. मेहनतीने कामातील अडचणी दूर कराव्यात. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशगमन होईल. गंभीरतेने परीक्षेत टिकावं लागेल. नोकरी व्यवसायात हितशत्रूंचा त्रास होईल. थोडे धीराने घ्यावे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ओळखीतून विवाह ठरेल. विवाहातील जीवनात समस्या उद्भवतील. विचारपूर्वक विषय हाताळावेत. घराच्या बाबतीत योग्य निर्णय घ्याल. अशा प्रकारे 12 राशींना होणारे गुरुबलाचे प्रभाव पाहिले. चॅनल सबस्क्राईब, शेअर व लाईक करा ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.